जे घडलं ते फार वाईट झालं. असं नाही घडावं, कुणाच्या सोबत नाही घडावं. कारण जो व्यक्ती काल गेलाय तो त्या माऊलीचा जीवनाचा साथीदार होता, त्या लेकरांचा बाप होता, त्याच्या आईवडिलांचा तो मुलगा होता. त्याच्यामुळं जे झालं अत्यंत वाईट झालं, व्हायलाच नको होतं. परंतु का बरं इतकी वाईट वेळ आली असेल की त्याला इतकं निर्घुण पद्धतीने मारण्यात आलंय? कशासाठी? कारण काय? याचा शोध भरून दिली, ओंजळ भरली, तुमच्या पोटापुरतं तुम्हाला मिळालंय, ओंजळ भरून सांडतीये, तरी सुद्धा तुमची हव्यास जात नाही. तुमच्या ताटामध्ये ताट भरलेलं आहे, तरी तुम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं खायचं. ही जी प्रवृत्ती आहे ना, ही फार वाईट आहे. ही कुणाची असू दे, मग ही माझी असू दे, तुमची असू दे, इतर कुणाची असू दे. तुमच्या ताटात दिलंय ना देवानी, दिलंय ना, ते खावा ना. मग ते सांडतंय तुमच्या ताटात मध्ये ना, बसत नाही इतकं आहे, तरी तुम्हाला आणखी का हवंय? कशासाठी? आणि ते पण कुणाचे तरी मुंडके मोडून, कुणाला तरी मागं खेचून. ह्याच कारणामुळे काल कुणाला तरी आपला जीव गमवावा लागलाय. अनिल मोरे उर्फ गोळे, म्हणजे यांचं खरं जे नाव आहे ते अनिल गोळे होतं. त्यांनी मोरे का केलं हे कुणालाच माहिती नाहीये. आणि ते अनिल मोरे म्हणून चाकण परिसरामध्ये वावरत होते. काही वर्षापूर्वी ते पुण्यामध्ये होते, त्याच्यानंतर ते चाकणला आलेत. ते काही सामाजिक क्षेत्रामध्ये ते सक्रिय झालेत. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे काय अवैध व्यवसाय असतील ते वाढवले. हे अख्ख्या चाकणला माहिती आहे. मी जे आहे ते क्लिअर बोलणारे बाई. मला ताकाला जायचं आणि भांड्याला पोहायचं हे माझ्या बापाने शिकवलेलं नाहीये. हे माझ्या बापाने शिकवलेलं नाहीये. तुम्हाला सांगते, माझ्यासोबतचा या व्यक्तीबरोबर घडलेला किस्सा मलाच शेअर करायचा आहे. की एक 5-6 महिन्यापूर्वी ज्या वेळेला बांगलादेशींना मी शोधत होते, त्यावेळेला चाकणच्या पोलिसांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देऊन माझ्या विरोधात मध्ये भडकवण्यात आलं होतं. यांनीच भडकवलं होतं. आणि ज्या वेळेला मला हे कळलं त्यावेळेला मी त्यांना जाब विचारला की तुम्ही का माझ्याबद्दल चुकीची माहिती पोलिसांना देताय, किंवा का माझ्याबद्दल तुम्ही द्वेष भावना पसरवताय. आणि मी खरंच त्या व्यक्तीला ओळखत नव्हते. माझं कधी भाषणही त्यांच्याशी झालेलं नव्हतं, कधीच नाही. मी चाकणमध्ये 2001 पासून राहते, पण मी त्या माणसाचा मला चेहराही आठवत नव्हता, कोणते अनिल गोळे मोरे ते. तर त्यावेळेला त्यांनी नाही चुकीचं काहीतरी बाबा तुम्हाला सांगण्यात आलं, असं काही नाहीये, मी असं भाऊ म्हणून माफ करा, ह्याच्यानंतर मी बोलणार नाही, असं म्हणून त्यांनी संपवलं होतं ते वाद. त्याच्यानंतर त्यांनी मला 1-2 महिलांच्या केस दिल्या होत्या की ह्या पीडित आहेत. त्यात मध्ये एक होती होलेबाई आणि एक होती, म्हटलं मी नाही, ज्यांना मदत करायची त्यांना मी केली आहे. चुकीचं असल्यावर मी तिथं धंदा चालू आहे, तिथे जाऊन तुम्ही रेड करा, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ काढा. म्हटलं नाही, मला सांगावं आणि ते काम मी करावं नाहीये. त्यांनी मला एक म्हाळुंगेचं सांगितलं होतं की त्या ठिकाणी असं असं चालू आहे आणि तुम्ही बघा, तिथे फार गर्दी होती वगैरे वगैरे वगैरे. मलाही वाटलं तिथे गेल्यानंतर एक महिला होती, तिच्या हॉटेलच्या समोर काही लोकांनी त्यांचे काय ते 2 नंबरचे मटके वगैरे चालू केले होते आणि तिचं थोडंसं आपलं छोटंसं वडापावचं वगैरे हॉटेल होतं, कॅन्टीन, ते चालत नव्हतं. मी तिथं जाऊन पोलिसांना झापलं, त्यांनी ते बंदही केलं. परंतु मी त्या पोलिसांना झापत असताना हे अनिल गोळे आणि यांच्यासोबत महिला होती एक, त्यांनी माझे व्हिडिओ बनवले आणि नंतर ते व्हिडिओ पोलिसांना टाकून ते ब्लॅकमेल करत होते. मला सांगायचं काय एकंदरीत की नका अशी कामं करू. बघा, काल जे झालं ते फार दुर्दैवी झालं, मी त्याचा निषेधच करते. परंतु का, कशासाठी आपण असं वागतोय? नंतर मला कळलं की यांचे पण 2 नंबरचे धंदे आहेत आणि यांचे धंदे चालावेत म्हणून हे दुसऱ्याच्या धंद्यावर कुणाला तरी अर्ज मारा, कुणाला तरी पाठवा, कुणाला तरी कुणाच्या तरी धंद्यावर बायका सोडा, हे असं यांचं चालू होतं. हे नका करू. कशासाठी करताय बरं? त्या काय असेल तुमचे ते, याचं समर्थनच नाहीये त्या धंद्यांचं, बिलकुलच नाहीये. परंतु तूही धंद्यावाला तुझा चालावा म्हणून तू त्याच्यावर बायका पाठवतो किंवा काय दुश्मनी वाढवून घेतो. ही कशासाठी? तू जे कमावणार आहे ते आता मला सांगा, जो व्यक्ती गेलाय त्याच्यासोबत देणार आहे का कुणी बंडल? हो नाही ना. ते लेकरं पोरके झालेत, त्या लेकरांच्या डोक्यावरचं छत गेलंय बापाचं. तो लाख काय असेल पण तो त्यांचा बाप होता. त्या बाईचा नवरा गेलाय,
काय करायचं आज त्याच्या घराने? मला सांगा, कार्यकर्ते त्याचं घर चालवणार आहेत का? कुणासाठी करत होता? 2-4 पोरंही त्यांच्यासोबत होतेच ना. माझी विनंती आहे अशा सर्वच या लोकांना, जे कोणी असं काही करत असतील त्यांना नका करू. आपण गेल्यानंतर आपलं घर पोरकं होतं, एवढं लक्षात ठेवा. काही गरज नाहीये. देव देतोय ना, त्याच्यामध्ये समाधानी राहा. कुठेतरी नीतिमत्ता तुमची जागृत ठेवा, नीतिमत्ता गहाण ठेवू नका. आणि काय नाही हो, खरं सांगते, काही नाहीये. वाईट वाटलं काल ज्या वेळेला हे सगळं काही समोर आलं त्यावेळेला, की हे कशासाठी होतं मग? असं म्हणावं लागेल का याच्यासाठी केला होता अट्टहास? ह्याच गोष्टींसाठी हे सगळं काही केलं होतं का, की त्याचा अंत इतका वाईट व्हावा? कशासाठी हे? नका करू. आणि मला खरं सांगायचं एक इथं आवर्जून, की चाकणचे जे स्थानिक लोक आहेत ना, आणि जे खानदानी लोक आहेत बरं का, खानदानी स्थानिक लोक आहेत ना, ते या गोष्टींमध्ये पडतच नाहीये. त्यांचे 1 नंबरचे धंदे आहेत. कंपन्यांमध्ये काहींचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, काहींच्या म्हणजे काय गाड्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतील, लेबर कॉन्ट्रॅक्ट असतील, काय का मुटके असतील, बेदनकर असतील. हे खानदानी लोक, जातीवंत लोक आहे. आणि ही लोक अजिबात या फालतू भानगडींमध्ये पडत नाही बघा. यांचे 1 नंबरचे धंदे, यांचे बिझनेस आहे ना, भाईगिरी करत आहे. आता सुरेश भाऊगोरे हे तर आमदार झालेले आहेत बघा चाकणचे एकदम. परंतु त्यांच्या भावांमध्ये जी नम्रता बघायला मिळते ना, मला वाटतं मी आतापर्यंत कुठल्याच नेत्यांच्या भावांमध्ये किंवा कुठल्याच नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये ती नम्रता बघायला भेटणार नाहीये, की आमदार असताना सुद्धा एवढं नम्रतेने वागणं. आता सुद्धा स्वर्गीय सुरेश भाऊगोरे यांच्या मिसेस या चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आहेत, परंतु इतकं नम्रतेने त्यांचं काम असतं. अजिबात माज मस्ती काही नाहीये. फार 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 सुंदर काम ती लोक करतायत. आणि परंतु तिथं जी काय घाण करतायत ना, मग ते बाहेरून असे काय आलेले, आणि त्यांना तिथले काही 2-4 टवाळके चाकणचे प्रॉपर मधले आहेत ना 2-4 टवाळके, ते काही 2-4 आणि काही हे बाहेरचे आलेले असे यांना फूस देणारे त्या टवळक्यांना, त्यांनी ते चाकण घाण केलेलं आहे. अगदी चाकण नगरी म्हणजे कितीतरी जणांचा उदरनिर्वाह, शेकडो लाखो लोकांचा उदरनिर्वाह त्या चाकणच्या भरवशावर आहे. ते चाकण म्हणजे कितीतरी जणांचं पोट त्याच्यावर भरल्या जाते. आणि त्याच चाकणला वारंवार मलिन केल्या जाते. खरं ती कर्मभूमी आहे. लोक तिथं त्यांचं काम करण्यासाठी येत आहेत, पोट भरण्यासाठी येत आहेत. आणि मला वाटतं जे स्थानिक जातीवंत स्थानिक आहेत तिथले, ती लोक हे मान्य पण करतायत की आज ती लोक आहेत म्हणून आम्ही आहोत. आमच्या रूमा भाड्याने गेलेत किंवा इथं आमच्या या ठिकाणाला डिमांड आलंय या जागेला, ते MIDC मुळे किंवा MIDC मध्ये काम करायला जे लोक आलेत बाहेरचा वर्ग, त्यांच्यामुळं त्या लोकांना काही जाण सुद्धा आहे काही लोकांना. तर खरंच नका वागू असंच कोणी काय. आणि त्या चाकांचंही नाव बदनाम करू नका. एकच सांगेल, यातनं एकच संदेश सगळ्यांनी घ्या की काही नाही रे, कुणी काय सोबत नेणार नाहीये. सगळे इथंच टाकून जायचंय. त्याच्यामुळं स्पर्धा जी लावलेली ना तुम्ही, ही स्पर्धा बंद करा आणि जगा, सगळे चांगले जगा. ह्याचा पाय खेच, त्याचा पाय खेच. काय 2-4 गँग आहेत बघा ज्या चाकणमध्ये येऊन धुमाकूळ घालतायत काही कारण नसताना. म्हणजे त्या तिथल्या स्थानिकांना त्रास आहे त्या गँगचा खरं तर. तरी पण ती लोक निमूटपणे सहन करतायत. आणि त्या महिलांच्या गँग आहेत. हे बंद झालं पाहिजे. मी तर खरं CPंना आव्हान करणार आहे किंवा मी CPंना याच्यावर पत्रही देणार आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. स्थानिकांना भयंकर त्रास आहे या गोष्टींचा. आणि त्या स्थानिकांना, जातीवंत स्थानिकांना मानलंच पाहिजेत की ती लोक हे सगळं काही सहन करतात. काय बेटा? गाडी मला वाटतं मागून ठोकली नाही ना. असं झालं, जे झालं ते निषेधार्थ आहे. पण हे व्हायला नको होतं. आणि काही लोकांनी हे लक्षात ठेवावं की नका, अति तिथे माती होत असते बघा. मी वारंवार माझ्या याच्यामध्ये सांगत असते की बघा, कोणीच कुणाला तिष्मार समजू नका की मी फार मोठा भाई आहे. काय नाही रे, ज्या वेळेला आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेला कुणीच नसतं, कुणीही नसतं, कुणी येत नाही. आपलं घर आपल्याला चालवावं लागतं. फार वाईट अवस्था आहे. जोपर्यंत गुळ आहे तोपर्यंत माशा आहेत, लक्षात ठेवा. काही नाही. आता मला सांगा, झाला ना या अनिल गोळेंचा परिवार, झाला ना पोरका, काय निष्पन्न झालं? वाईट आहे. तर हे नको व्हायला होतं.
बाकी कुणीच असं करू नका. आपले लेकरं बाळ, आपला परिवार बघा आणि नका एकमेकांचे पाय खेचू. हे असं कुणीतरी येतं आणि काहीतरी कांड करून जातं बघा. जीव गमवावा लागतो अशा गोष्टींमध्ये. फार चुकीचं आहे जे आहे ते. पण वाईट झालं जे झालं ते वाईट झालंय.